गुड इव्हनिंग फ्रेंड्स, वेलकम टू एस के ऑनलाईन ट्युटोरियल्स. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण युनिट सेलच्या या काही प्रॉपर्टी स्टडी करणार आहे. दॅट इज युनिट सेल इज कॅटेगराइज बाय नंबर ऑफ आयटम्स पर युनिट सेल, ॲटॉमिक रेडियस, कोऑर्डिनेशन नंबर अँड ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर. या 4 प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायच्या आहेत युनिट सेलच्या. सो आपल्याला माहिती आहे आपल्याकडे जर क्युबिक स्ट्रक्चर आहे तर क्युबिक स्ट्रक्चरचे किती टाइप्स पडतात. क्युबिक स्ट्रक्चर 3 प्रकारचे असतात. ओके, एक म्हणजे काय सिंपल क्युबिक स्ट्रक्चर, सेकंड वन इज बॉडी सेंटर क्युबिक सेंटर, त्याला आपण BCC म्हणतो, अँड थर्ड वन इज द फेस सेंटर्ड क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चर. सो हे जे क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चर आहे त्याचे पुढे 3 टाइप्स पडतात. सिंपल क्युबिक, या सिंपल क्युबिकला प्रिमिटिव्ह सुद्धा म्हटलं जातं. प्रिमिटिव्ह क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चर, बॉडी सेंटर क्रिस्टल स्ट्रक्चर अँड फेस सेंटर्ड क्रिस्टल स्ट्रक्चर. तर ह्याच्यामध्ये आपल्याला याच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या स्टडी करायच्या आहेत. लाईक कॅल्क्युलेट द नंबर ऑफ आयटम्स पर युनिट सेल फॉर द सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक अँड फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर. सो नंबर ऑफ आयटम्स पर युनिट सेल कसे फाइंड आउट करायचे सिंपल क्युबिकमध्ये, बॉडी सेंटर्ड क्युबिकमध्ये आणि फेस सेंटर्ड क्युबिकमध्ये. सो आपण एक कंपॅरेटिव्ह वेने स्टडी करूया. ओके, सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर, याला कंपॅरेटिव्ह. सो नंबर ऑफ आयटम्स पर युनिट सेल काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. दॅट इज स्मॉल एन इज इक्वल टू एन सफिक्स सी प्लस NB प्लस NF. ओके, NC अपॉन 8 प्लस NB अपॉन 1 प्लस NF बाय 2. हा फॉर्म्युला हा तिन्ही ठिकाणी काय राहील, कॉन्स्टंट राहील. आता सिंपल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला माहिती आहे की सिंपल क्युबिक स्ट्रक्चर आता इथे मी ड्रॉ करतो. सिंपल क्युबिकला काय असतं रे, 8 कॉर्नरला 8 आयटम्स असतात. 8 कॉर्नरला 8 आयटम्स असतात सिंपल क्युबिकमध्ये. लेट अस ट्राय टू ड्रॉ हिअर द सिंपल क्युबिक स्ट्रक्चर. लेट से जर हा सिंपल क्युबिक स्ट्रक्चर असेल त्याच्यामध्ये काय असणार आहे, ज्या क्यूबच्या 8 कॉर्नरला 8 आयटम्स प्रेझेंट असतील, म्हणजे नंबर ऑफ कॉर्नर आयटम्सची संख्या किती असणार याच्यामध्ये, 8. सो NCची व्हॅल्यू किती झालेली इथे, 8. NC म्हणजे काय, नंबर ऑफ कॉर्नर आयटम. NB म्हणजे काय, नंबर ऑफ बॉडी सेंटर आयटम. N म्हणजे काय, नंबर ऑफ फेस सेंटर्ड आयटम. So in case of simple cubic structure, there are only 8 corner items and number of body center will be 0. Number of corner items will be 0. So just put the value and try to get the answer. That is number of items per unit cell किती येणार आहेत, 1. 8 upon 8. इकडे तर 0 झाले. तर आता जर आपल्याला BCC स्ट्रक्चरमध्ये नंबर ऑफ आयटम्स पर युनिट सेल काढायचे असेल तर फॉर्म्युला तर आपला तोच राहणार आहे. दॅट इज NC अपॉन 8 प्लस NB अपॉन 1 प्लस NF अपॉन 2. आता बॉडी सेंटरमध्ये काय होतं तुम्हाला माहिती का, 8 कॉर्नरला 8 आयटम प्रेझेंट असतात, म्हणजे कॉर्नर आयटम्स किती असतील, 8. आणि बॉडीच्या सेंटरला एक आयटम प्रेझेंट असतो, बॉडीच्या सेंटरला, म्हणून तर त्याचं नाव आहे बॉडी सेंटर्ड क्युबिक क्रिस्टल स्ट्रक्चर. सो बॉडी सेंटरला आयटम प्रेझेंट किती आहेत, 1. सो NBची व्हॅल्यू किती झाली आपली, 1. आणि NC, इट इज नॉट NC, ते NF असलं पाहिजे. फेस सेंटर किती असणार आहे, 0. मग जर आपण या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवल्या, NCच्या जागी 8, NBच्या जागी 1, तर टोटल नंबर ऑफ आयटम्स किती येतील पर युनिट सेल, 2. सो फॉर सिंपल क्युबिकसाठी यांची व्हॅल्यू किती होती, 1. फॉर बॉडी सेंटरसाठी आपल्याला नंबर ऑफ आयटम्स पर युनिट सेलची व्हॅल्यू किती आली आहे, 2. आणि फेस सेंटरमध्ये काय करणार आपण, नंबर ऑफ कॉर्नर आयटम्स 8 असतील. ओके, बॉडी सेंटर 0 असतील, फेसच्या सेंटरला असतील. आता क्यूबला किती फेसेस असतात, 6 फेस. मग 6 फेसच्या सेंटरला 6 आयटम्स. मग इथे NFची व्हॅल्यू किती ठेवणार तुम्ही, 6 अपॉन 2. कॉर्नर आयटम 8 आहेत प्रेझेंट, सो 8 अपॉन 8. सो प्लस NB, बॉडी सेंटरला आयटम प्रेझेंट नाही, सो 0. सो 8 अपॉन 8 किती झाले, 1. 6 अपॉन 2 किती झालं, 3. 1 प्लस 2 4. म्हणजे किती नंबर ऑफ आयटम्स पर युनिट सेल असतील FCC मध्ये, तर 4. नेक्स्ट जे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे, दॅट इज ॲटॉमिक रेडियस. That is define atomic radius, find the equation for atomic radius of simple cubic structure, body center cubic structure and FCC म्हणजे face centered cubic structure. Okay, so atomic radius is defined as half the distance between two nearest atom. Atomic radius कशाला म्हणायचं, it is the half the distance between two nearest atom. सो ॲटॉमिक रेडियस कॅल्क्युलेट करताना आपण काही ॲझम्पशन्स किंवा काही कन्सिडरेशन घेतो. दॅट इज ॲटम्स आर परफेक्ट स्पेअर्स ऑफ सेम रेडियस. सगळे ॲटम्स कसे असतील, परफेक्ट स्पेअर असतील आणि सगळ्यांची रेडियस सेम असेल असं आपण ॲझ्युम करतोय. दुसरी गोष्ट काय ॲझ्युम करतो, टू नियरेस्ट ॲटम टच विथ इच अदर, म्हणजे जे दोन जवळचे ॲटम्स असतील ते एकमेकांना काय करत असतील, टच करत असतील. सो दोन ॲझम्पशन करून आपण तीनही स्ट्रक्चरमध्ये ॲटॉमिक रेडियस कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करू. तर सिंपल क्युबिकमध्ये ॲटॉमिक रेडियस किती येणार आहे तुमची, दॅट इज A/2.
बॉडी सेंटरमध्ये तुमची ॲटॉमिक रेडियस काय असणार आहे, या इक्वेशनमध्ये जर आपण ठेवलं तर काय येणार तुमची ए इंटू √3/4. आणि इन केस ऑफ FCC फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चरमध्ये ॲटॉमिक रेडियस किती असणार, A/2 इंटू √2. सो नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याला बघायची कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर कशाला म्हणायचं, द नंबर ऑफ इक्विडिस्टन्स नेबर्स that an atom has in the given structure, or simply we can say the coordination number of crystal is the number of atom closest to the specific atom, closest to that are to the specific atom. एखाद्या स्पेसिफिक ॲटमला जर आपण चूज केलं तर त्याच्या क्लोजेस्ट, त्याच्या आजूबाजूला किती नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट आहेत, दॅट इज द कोऑर्डिनेशन नंबर. आता इथं सिंपल क्युबिक स्ट्रक्चर घ्या. ओके, सिंपल क्युबिक स्ट्रक्चरला तुम्हाला माहिती की 8 कॉर्नरला किती नंबर आहेत, 8 ॲटम्स प्रेझेंट आहेत 8 कॉर्नरमध्ये. आता तुम्हाला लेट से कोणत्याही ॲटमचा कोऑर्डिनेशन नंबर फाइंड आउट करायचा असेल, लेट से या ॲटमचा तुम्हाला कोऑर्डिनेशन नंबर फाइंड आउट करायचा असेल, तर कोऑर्डिनेशन नंबर फाइंड आउट करताना एक क्रायटेरिया काय आहे की तो ॲटमला इक्वल सराउंडिंग असला पाहिजे किंवा तो सिमेट्रिक असला पाहिजे. लेट से हा प्लेनमध्ये एखाद्या ॲटमची अरेंजमेंट आहे, आपल्याला या ॲटमचा आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर फाइंड आउट करायचा आहे. तर आपण जर ऑब्झर्व केलं तर हा कसा आहे रे, सिमेट्रिक आहे. याच्या लेफ्ट साईडला 2 ॲटम आहेत आणि राईट साईडला सुद्धा किती ॲटम्स आहेत, 2 ॲटम आहे. मग याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, 2. ठीक आहे. सो याची कंडिशन काय, कोऑर्डिनेशन नंबर काढताना त्या ॲटमचा सिमेट्रिक असला पाहिजे, म्हणजे लेफ्ट साईडला जेवढे ॲटम आहे तेवढेच राईट साईडला सुद्धा असले पाहिजे 2D मध्ये, प्लेनमध्ये. स्पेसमध्ये ऑब्विसली वेगळं होईल, अप आणि डाऊन झेड ॲक्सिसला सुद्धा आपल्याला आयटम्स कन्सिडर करावे लागतील. सो हे सिंपल क्युबिक स्ट्रक्चर आहे. लेट से तुम्ही म्हटले सर या आयटमचा कोऑर्डिनेशन नंबर आम्हाला सांगा, तर आपण काय करणार, त्याला 2D मध्ये ड्रॉ करूया. लेट से आपण असा ड्रॉ केलेला आहे हा, आणि कोणता आयटम चूज केला आपण, हा. याचा आपल्याला काय हवा आहे, कोऑर्डिनेशन नंबर. आता याच्या अप एक आयटम आहे, लेफ्टला एक आयटम आहे, राईटला आयटम आहे का, नाही. मग त्याला आपण सिमेट्रिक बनवण्यासाठी आणखीन एक युनिट सेल याच्यावरती अटॅच करूया. सो याला आपला आयटम झाला, लेफ्टला झाला, राईटला झाला, आपला झाला. डाऊनला मॅच करण्यासाठी आपण आणखीन एक क्रिस्टल स्ट्रक्चर इथे ड्रॉ करूया. किती आयटम झाले याच्या सराउंडिंगला, 4. आणि परपेंडिक्युलर डायरेक्शनला 2 असतील, एक पुढे आणि एक पाठीमागे, फ्रंट आणि बॅक. सो असे टोटल नंबर ऑफ आयटम्स किती झाले त्याचे, 6. म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, 6. नेक्स्ट वन इज द बॉडी सेंटर स्ट्रक्चरमध्ये आपण बघूया. तर बॉडी सेंटरमध्ये बघा, जो बॉडीला जो सेंटर आयटम आहे तो कसा इक्विडिस्टन्स आहे या सगळ्या कॉर्नर आयटम्सपासून. मग आपण याचा कोऑर्डिनेशन नंबर कॅल्क्युलेट करू शकतो. त्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती असेल, 8. कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय की नंबर ऑफ क्लोजेस्ट आयटम, जेवढे काही त्याच्या क्लोजेस्ट आयटम आहे त्यांची संख्या. त्याच्या क्लोजेस्ट किंवा इक्विडिस्टन्स आयटम किती आहेत, 8 कॉर्नरला 8. ओके, दॅट्स वाय द कोऑर्डिनेशन नंबर विल बी 8. नाव इन केस ऑफ फेस सेंटर्ड, फेस सेंटर्डमध्ये बघा, जर आपण एखादा आयटम घेतला, कन्सिडर केला एखाद्या फेसमधला, तर त्याला किती आयटम्स असतील, त्या फेसमधले 4 आयटम्स प्लस हे जे आतमधले 4 आयटम्स आहेत. ओके, हे किती असतील, 4. आणि याच्या फ्रंटला, याच्या बॅक साईडचे, याच्या फ्रंटला जर एखादं युनिट सेल अटॅच केलं, कारण तो आपल्याला काय करावं लागणार आहे, सिमेट्रिक स्ट्रक्चर तयार करणार, तर ते किती झाले, 4. सो 4 + 4 + 4, तर टोटल नंबर ऑफ आयटम्स सराउंडिंग आयटम्स विल बी 12. म्हणून या फेस सेंटर स्ट्रक्चरमध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असतो, 12. नेक्स्ट महत्त्वाची प्रॉपर्टी आहे ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर, त्याला आपण APF सुद्धा म्हणतो. सो ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर काय, इट इज डिफाइंड ॲज इट इज द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल द आयटम्स टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. ओके, इट इज द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल द आयटम्स टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. एखाद्या युनिट सेलमध्ये n नंबर ऑफ आयटम्स आहेत, त्यांनी किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केले डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. सो आपण अज्युम करतोय की युनिट सेल कसा असणार आहे, आपला क्यूबमध्ये असणार आहे. सो युनिट सेलचं व्हॉल्यूम काय होणार आहे, A³. आणि व्हॉल्यूम ऑफ आयटम्स म्हणजे काय, n नंबर ऑफ आयटम्स प्रेझेंट असतील, तर n नंबर ऑफ आयटम्स इंटू व्हॉल्यूम ऑफ ईच आयटम, व्हॉल्यूम ऑफ ईच आयटम. सो आयटम आपण स्पेरिकल अज्युम केलेला आहे, मग स्पेअरचं व्हॉल्यूम काय असतं रे, 4/3 πr³. सो आपल्याला APF ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर या तिन्ही स्ट्रक्चरसाठी कॅल्क्युलेट करायचं आहे. सो कंपॅरेटिव्ह वेने आपण करूया सिंपल क्युबिक, BCC आणि FCC. सो ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर फॉर सिंपल क्युबिक काय येईल तुमचा, n इंटू नंबर ऑफ आयटम्स इंटू व्हॉल्यूम ऑफ आयटम. सो सिंपल क्युबिकमध्ये नंबर ऑफ आयटम्स किती असतात, आपण मगाशी कॅल्क्युलेट केलं, दॅट इज 1. सो इथे n ची व्हॅल्यू 1 झाली. आणि आयटम हा स्पेरिकल असल्यामुळे
याची व्हॉल्यूम काय झाला 4/3 पाय आर क्यूब. आता सिंपल क्युबिकमध्ये जर एखादा आयटम असेल तर त्याची ॲटॉमिक रेडियस किती असते, आर इज इक्वल टू a/2. सो इथं आरची व्हॅल्यू पुट करा a/2 आणि याला जर फर्दर तुम्ही सॉल्व केलं तर ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर किती येईल तुमचा π/6 किंवा 0.52. सो BCGच्या केसमध्ये काय करणार, नंबर ऑफ आयटम्स किती असतात, एनची व्हॅल्यू असते 2 आणि ॲटॉमिक रेडियस काय असते आपली √3/4 a. सो इथं आरची व्हॅल्यू पुट करा आणि एनची व्हॅल्यू तर 2 आपण ठेवलेली. सो याला सिम्पली कॅल्सीमध्ये टाकलं तर आपल्याला काय मिळेल 0.68 किंवा π/8 इंटू √3. सो फेस सेंटर FCC मध्ये बघा, FCC मध्ये नंबर ऑफ आयटम्स किती असतात, FCC मध्ये नंबर ऑफ आयटम्स 4 असतात. किती असतात 4. ओके, आणि व्हॉल्यूम काय आहे तुमचं 4/3 पाय आर क्यूब आणि ॲटॉमिक रेडियस काय असणार तुमची ऑब्विसली आर इज इक्वल टू a/2 इंटू √2. सो या दोन व्हॅल्यू पुट करा एन आणि आरची, तुम्हाला मिळेल ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर 0.74. सो होप तुम्हाला ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर कळाला असेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.